तुमच्या पोटाचा घेर मोठा आहे, खूप पोट सुटतच चाललंय, तर ह्या एक्सरसाइज तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जेंट्स आहात किंवा लेडीज आहात, हा व्हिडिओ कोण बघते, कोणाचा पोटाचा घेर वाढलाय किंवा वाढतच चाललाय किंवा टमीज वाढलेली आहे, बाकीचं शरीर तर नाहीये पण पोटच खूप जास्त आहे, ते आताच जात नाहीये, तर तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता, आरामात करू शकता. इतक्या सोप्या आहेतच पण रिझल्ट पण तितकाच चांगला आहे. आणि तुम्ही बघितले असतीलच, युट्यूबला वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओज बघितले असतील किंवा बघतही असाल आणि तशा करतही असाल. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, जस्ट तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट भेटेल ना या एक्सरसाइजने. आता ह्या करायच्या कधी? सकाळी खाली पोटानेच ह्या एक्सरसाइज करायच्या. पोटामध्ये अन्न नसलेलं पाहिजे तुम्हाला. सकाळी झोपेत उठता उठताही तुम्ही या एक्सरसाइज करू शकता. उठल्यावरती तुम्ही फ्रेश झाल्याच्या नंतरही पहिले ह्या एक्सरसाइज करायच्या. प्रत्येक आसनचं राऊंड सांगेलच तुम्हाला किती घ्यायचं आहे. जास्त काही एक्सरसाइज नाही, 2 ते 4 असतील, जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्हाला प्रत्येक राऊंड अगदी परफेक्ट करायचा आहे. इतक्या सोप्या आहेत ना, खरंच सांगते. ओव्हरऑल तुमच्या पूर्ण बॉडीची टोनिंग होणार आणि तुमचा फॅट देखील कमी होणार. पोटाची धोंद वाढले ना ती तर गायबच होणार आहे या एक्सरसाइजनी. आता तुमचं पोट खूप जास्त आहे ना, पहिलेच सांगते, तर एक्सरसाइज करतोय, रिझल्ट खूप चांगला आहे, कमी कमी होत चाललंय. जर तुम्ही साखरेचे पदार्थ, साखरच तुमच्या याच्यातनं तुम्ही एकदम कमी केली किंवा बंदच केली ना, तुम्हाला अजून चांगला रिझल्ट भेटेल तुमच्या पोटासाठी, खरं सांगते. आणि तुम्ही 2 टाइम ग्रीन टीचा वापर करायचा. जी घरगुती तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा बाहेरची ग्रीन टी घेऊ शकता. दिवसातनं 2 टाइम, जसं दुपारी जेवण झाल्यावरती तुम्ही अर्ध्या तासानी किंवा 1 तासानी ग्रीन टी घ्यायची, दुपारच्या जेवणाच्या नंतर आणि संध्याकाळच्या जेवणाच्या नंतर पण. ग्रीन टीचा वापर आणि साखरेचे पदार्थ कमी केले ना की तुमचे ऑटोमॅटिक धोंदही कमी होणार आहे आणि खूप छान अशी बॉडी तुमची होणार आहे. जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सर्वप्रथम करायचं काय, आपल्याला या पोझिशन मध्ये यायचंय. जस्ट मी इथे थोडीशी वज्रासन मध्ये बसते. सुरुवातीला तुम्ही असं वज्रासन मध्ये बसून थोडस बॉडीला रिलीज करून घ्यायचं या पोझिशनला. जस्ट 1 2 3 4 सर्कल या पोझिशनला. 1 2 रिव्हर्स सर्कल. 1 2 जस्ट या पोझिशनला हात. 1 2 3 4 5 जस्ट सेट करून घ्यायचं थोडंसं हाताला आणि या पोझिशनला 1 2 3 4. आता तुम्ही हे मांडी घालून करत असाल तरीही चालतं किंवा वज्रासन मध्ये बसलात तरीही केलं तरी चालतं. प्रत्येक हे जे मुवमेंट दाखवले छोट्या छोट्या याचे 10-10 20 राऊंड घ्यायचं सुरुवातीला. आता इथे करायचं काय, आपल्याला वज्रासन मधून या पोझिशन मध्ये यायचं. जस्ट बालासन मध्ये यायचं. आपल्याला इथे हळूहळू आपली ही पोझिशन ठेवायची. जस्ट चिन लॉक करायचं, खाली ब्रेस्ट लॉक करायचं या पोझिशनला. ओके, जस्ट इथे श्वास भरलेला, इथे श्वास सोडलेला आहे, इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 पोटावरती भयानक म्हणजे भयानक प्रेशर येते. 4 5 6 7 8 9 10. आणि इथे राऊंड झालेला आहे आपला हा 40चा कम्प्लीट. 40चे 2 राऊंड घ्यायचे. पोटावरती खूप जास्त प्रेशर येणार आहे तुमच्या, पण ही जे पण आसनाचे दाखवते ना हे तुम्हाला सकाळी खाली पोटानेच करायचे. जेवण झाल्यावरती किंवा जेवणाच्या अगोदरही नाही. जेवण झाल्यावरती तर अजिबातच नाही. जेवणाच्या अगोदर तुम्ही करू शकता, जेवण झाल्यावरती तुम्हाला नाही करायचे. 2-3 तासाचं अंतर असेल, 4 तासाचं अंतर असेल तर ठीक आहे, पण मग सकाळी जर केले तर तुम्हाला जास्त फायदा भेटतो. आता याच पोझिशन मधून आपल्याला नेक्स्ट व्हेरिएशन मध्ये यायचंय. जस्ट या पोझिशन मध्ये आधी हळूहळू यायचं. आरामात आरामात करा तुम्ही. श्वास घेणे, श्वास सोडणे या गोष्टींवरती फोकस करत करत 1 जितकं पण वागता येईल तितकं वागायचं. 1 2 इथे श्वास सोडायचा, इथे श्वास भरायचा. 3 4
5 6 7 8 9 10. जस्ट हा पण राऊंड झाला आपला 40चा कंप्लीट. थोडस या पोझिशन मध्ये यायचं, बॉडीला रिलीज करायचं, उठून बसायचं. या पोझिशन मधून आल्याच्या नंतर थोडस बॉडीला आता रिलीज करून घेतलं. आता थर्ड व्हेरिएशन मध्ये जायचं. जस्ट या पोझिशन मध्ये आलो आपण. पायाला या पोझिशन मध्ये पूर्ण असं नाही ठेवायचं, ठीक आहे. पूर्ण पाय जमिनीवरती या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. एक राऊंड झाला 30चा आणि दुसऱ्या पायाचा राऊंड करायचा 30चा. 1 2 3 4. इथे श्वास भरायचा, इथे सोडायचा. 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. या पोझिशन मध्ये जायचं, बॉडीला खेचायचं वरती आणि 10 सेकंड इथे होल्ड करायचा आणि नंतर या पोझिशन मध्ये येऊन बसायचं. आता हे झाले थर्ड व्हेरिएशन. आता आपल्याला याचं फोर्थ व्हेरिएशन करायचं. या पोझिशन मध्ये काहीच नाही करायचं, इथे फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलीज. आता तुम्ही म्हणाल मी तर पूर्ण बॉडीसाठीच काम करताय, जस्ट हातावरती प्रेशर होतंय, मांड्यांवरती, थाळीवरती पूर्ण. तर मी तुम्हाला पहिले सांगितलं हे 4 व्हेरिएशन ना तुमचा पोटाचा घेर कमी करतातच, पण तुमच्या पूर्ण बॉडीची टोनिंग होते. म्हणजे भलेही तुमचं एक्स्ट्रा फॅट नसेल बॉडीवरती, फक्त पोटच आहे ना, तरी देखील तुम्ही ह्या एक्सरसाइज केल्या ना तो पोटासोबत म्हणजे पोट तर सपाट होतच, पण पूर्ण बॉडीची अजून छान टोनिंग होते, फिट दिसतो आपण आणि सुंदरही दिसतो. म्हणून तुम्हाला हे 4 व्हेरिएशन सकाळी खाली पोटाने डेली करायचे. एक राऊंड 30चा घ्या, एक राऊंड 40चा घ्या, असे 2-2 राऊंड तुम्ही कम्प्लीट करा आणि बस आपल्या रुटीन मध्ये दिवसभराच्या या जसं सांगितलं तसं करायचंच आहे तुम्हाला. जस्ट साखरेचे पदार्थ बंद म्हणजे बंद. 2 टाइम ग्रीन टी. नक्कीच तुमचा पोटाचा घेर कमी होणार, बॉडीची छान अशी टोनिंग होणार. तर तुम्हाला हा छोटासा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आजचा. आसन तर खूप जास्त फायद्याचे आहेत. आता खूप जण म्हणतील गुडघ्यांमध्ये त्रास आहे, आम्ही कसं करणार. तर तुमच्याकडनं जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या तुम्ही करा, नसेल होत तर स्किप करा. ज्यांच्याकडनं होते त्याने नक्कीच डेफिनेटली करायचंच आहे आणि रिझल्ट हा घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. नंबर दिसतोय, नोट करा. योगाला जॉईन करायचे असतील तर भेटूया. बाय बाय.